नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या चांगल्या प्रयत्नांची किंवा प्रकल्पांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि ह्या साऱ्या चांगल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम आपल्या लक्षात येऊ लागलेले आहेत आणि सध्या तर आपली प्रेक्षक संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यामुळे हे जे चांगले प्रयत्न आहेत ना ते अनेकापर्यंत पोचत आहेत आणि हे जे चांगले प्रयत्न करणारे आहेत ना त्यांना उत्तेजनही मिळत आहे. त्याच अनुषंगाने तुमच्याहीकडे असे कुठले चांगले विचार असतील किंवा चांगल्या कल्पना असतील तर त्या जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. सध्या पाण्याची टंचाई प्रचंड प्रमाणात आहे, त्यामुळे पाणी बचतीबाबतचे अनेक मार्ग किंवा उपाय आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. अर्थात ते सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आता फक्त कृती करण्याची गरज आहे. तेव्हा पाण्याचा काटकसर करण्याची एकही संधी आपण दवडू नये हेच कळकळीचं आवाहन आणि त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारातला आपला आजचा विषय ही वेगळा आहे, जरा हटके आहे. आपल्या मूलभूत गरजांविषयीचा हा आपला आजचा विषय आहे. तसं पाहिलं ना तर ह्या गरजेविषयी किंवा ह्या माहितीविषयी आपण कुठेतरी दुर्लक्षच करत असतो. वास्तविक शहराच्या स्वास्थ्यासाठी हा विषय अतिशय उपयोगाचा आहे आणि त्यासाठीच क्षणभर थांबून हा विषय काय आहे ते आपण समजून घेऊया. आपल्या शरीरामध्ये किडनीचं जे स्थान असतं ना तेच स्थान शहराच्या स्वास्थ्यासाठी ह्या विषयाचं आहे. आज आपण विचार करणार आहोत सांडपाणी किंवा मलपाणी प्रक्रियेविषयी. नुसतं नाव जरी उच्चारलं ना तरी त्यातल्या दुर्गंधीमुळे आपण सारे नागरिक कासावीस होत असतो. पण आता मलपाणी प्रक्रिया केंद्र हे दुर्गंधी मुक्त असू शकतं असं जर का मी सांगितलं तर त्यावर तुमचा विश्वास बसेल नाही ना. पण विश्वास ठेवा, दुर्गंधी मुक्त असं हे STP आपण बघणार आहोत. आधुनिक यंत्र तंत्र आणि प्रचंड प्रमाणामध्ये पुरवलेला निधी यामुळे हे सारं साध्य झालेलं आहे. कुठल्याही शहराच्या स्वास्थ्यासाठी हे मलपाणी प्रक्रिया जे असतं ते अत्यंत आवश्यक असतं आणि ह्या शास्त्राचा अगदी वेदकाळापासून अभ्यास करण्यात आलेला आहे. म्हणजे त्या काळी हे शास्त्र पूर्णपणे विकसित होतं. म्हणजे 24 तासामध्ये वाऱ्याची दिशा काय आहे ह्याप्रमाणे ह्या साऱ्या प्रक्रिया ज्या आहेत किंवा म्हणजे मलपाणी प्रक्रिया असेल किंवा शौचालय याची जागा ठरायची. आणि जर का आपण ऐतिहासिक कादंबऱ्या बघितल्या ना तर ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये लढाईची जी वर्णनं दिलेली आहेत ना तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या साऱ्या विषयाचं फार मोठा अभ्यास करण्यात आलेला आहे. म्हणजेच कुठल्याही सैन्याचा पडाव जो असायचा लढाईच्या वेळेला तो कुठल्या तरी नदीच्या काठी अर्थात असायचा आणि जेव्हा तिथे तो पडाव टाकला जायचा तेव्हा त्या जागेचं पूर्ण निरीक्षण केलं जायचं आणि त्यामध्ये जर का आपण पाहिलं ना तर वाऱ्याचा जो वेग असेल किंवा दिशा असेल ह्याचा बारकाईने अभ्यास केला जायचा आणि त्यामध्ये या शौचालय किंवा मलप्रक्रियेसाठी किंवा मलमूत्र विल्हेवाट लावण्यासाठी एक वेगळी रचना केलेली असायची आणि त्यामध्ये जर का बिघाड झाला तर मात्र संपलंच. कारण जर का तो बिघाड झाला ना तर तिथली हवा म्हणा किंवा वारा पूर्णपणे दूषित व्हायचा आणि त्या सैन्यामध्ये रोगराई पसरायची आणि ते सैन्य निकामी व्हायचं आणि मग पराभव ठरलेलाच. आणि हा सारा इतिहास घडलेला आहे. म्हणजेच ह्या साऱ्या प्रक्रिया ज्या आहेत त्याचं प्रचंड प्रमाणामध्ये महात्म्य आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आहे आणि त्यासाठीच हे नेमकं काय आहे ते जाणून घ्यायला आपण जाणार आहोत ठाणे शहरामध्ये. कारण ठाण्यामध्ये जो STP आहे किंवा सिवरेज ट्रीटमेंट प्लांट जो आहे ना तो देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा तो STP आहे. पूर्ण क्षमतेने तो कार्यरत आहे. म्हणजे 120 MLD एवढं त्याची क्षमता आहे. त्याची पूर्ण प्रक्रिया काय आहे, तिथे कुठली प्रणाली वापरण्यात येते याचा साऱ्याचा आपण अभ्यास करून घेऊया. आणि ह्या प्लांटमधून जे पाणी शुद्ध होऊन येतं ना त्याचा दर्जाही फार मोठा आहे. म्हणजे पाण्याच्या शुद्धतेचं परिमाण या प्लांटमधून जे येतं ते प्रदूषण नियंत्रण मंडळाने 20 ppm पेक्षा कमी असावं. ppm म्हणजे पर पार्टिकल मिलियन, हे 20 पेक्षा कमी असावं असे निकष आहेत आणि ह्या प्लांटमधून जे पाणी बाहेर पडतं ते 10 ppm इतकं त्यांनी साध्य करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे.
तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सांगितलं की दुसरे कोणतेही शहराने एवढे जास्त महाराष्ट्रामध्ये केलेले नाही आहेत, महाराष्ट्राची टार्गेट असंच जास्त आहे. आम्हाला विश्वास आहे की ठाणेने जे काम केलेले आहे त्याप्रमाणे पुढे ते की तुम्ही पूर्ण करू शकाल. दीज आर द टेक्नॉलॉजिकल इम्प्रूव्हमेंट ॲडव्हान्समेंट आणि त्याचा फायदा डेफिनेटली आपल्याला पडला पाहिजे. आणि वेन वी आर वर्किंग फॉर द गव्हर्नमेंट वी शुड कीप अवर आईज अँड इयर्स ओपन टू टू गो ऑन लर्निंग अँड इम्प्लिमेंटिंग इट इन टू द सोसायटी. ठाणे महानगरपालिकेतर्फे दर दिवशी दर माणसाला 180 लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. आणि ह्या पाणी पुरवठ्यापैकी 80% जे पाणी असतं ना ते सिवरेजमध्ये किंवा सांडपाण्यामध्ये जातं. म्हणजे बघा मंडळी की सिवरेजमध्ये जाणाऱ्या पाण्याचं प्रमाण किती मोठं आहे. आणि त्यामुळेच या 80% पाण्याचा पुनर्वापर करण्याची गरज निर्माण होते. आणि त्यासाठीच त्याच्यावरती अनेक प्रक्रिया करण्यात येतात. इनफॅक्ट हे 120 mld जी आता आम्ही ही कमिशन केली आहे त्याची जर का आपण वॉटर क्वालिटी ॲट द क्रीक एंडला बघितलं तर आपल्याला स्वतःला समजेल की टोटल वॉटर जे आहे प्युरिटी आणि क्लीननेस इतकं सुरेख झालेलं आहे की जे ॲक्वॅटिक लाईफ आहे दॅट कॅन बी सीन इन द सिटी ऑफ ठाणे जे आधी आपण इथे बघत होतो. ठाणे शहराचा विचार केला ना तर 2001 साली ठाण्याची लोकसंख्या होती 4.85 लाख आणि त्या अनुषंगाने सिवरेजच्या सोयी होत्या. म्हणजे त्याद्वारे साधारणपणे 18% क्षेत्रफळ कव्हर व्हायचं आणि 38% लोकसंख्या कव्हर व्हायची. पण आता मात्र ठाण्याची लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि त्या दृष्टीने मलपाणी किंवा सांडपाणी प्रक्रियेविषयी नियोजन करण्याची गरज निर्माण झाली. आणि त्यासाठी JNNURM हे अभियान त्यांच्या मदतीला आलं. सुरुवातीला जेव्हा 2006मध्ये संपूर्ण JNNURM अंतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट सुरू करण्यात आले तेव्हा आपले 9 DPR जे आहेत ते मंजूर झाले होते. त्याची एकूण कॉस्ट जे आहेत प्रोजेक्टची 732 कोटीची जवळपास होती. आपल्याकडे एक STP 1966 साली बांधलं होतं. ते 56 MLDची कॅपॅसिटी होती. जसं जसं ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जसं नागरीकरण झालं लोकसंख्या वाढली तर या शहरामध्ये इवन जे महिलाचे जे ट्रीटमेंट कॅपॅसिटी इन्क्रीज करण्याची रिक्वायरमेंट आपल्यासमोर आली. इवन जे सेवर लाईन्स जे आपण टाकले होते त्याच्यामध्ये पण ॲडिशन करणे किंवा ते चेंजेस करणे. कारण नॉर्मली जेव्हा आपण STP किंवा बॅकअप पंपिंग स्टेशन्स किंवा इतर शहरामध्ये जे सिवरची लाईन्स टाकतो आहे त्याची डिझाईन सायकल एक 30 इयर असतो आहे. तर हे जे जुना स्कीम वॉज ऑलरेडी रिडंडंट आणि नवीन तयार करण्यासाठी आपण या शहरामध्ये 120 MLD कपॅसिटीची सिवरेज ट्रीटमेंट प्लॅनची एक स्कीम तयार केली. त्याच्याबरोबर जे शहरामधून पाणी लिफ्ट करणे आणि पंप करून STPपर्यंत आणणे हे 7 आपले जे पंपिंग स्टेशन्स जुने होते त्याला अपग्रेड आणि नवीन बांधणे प्लस त्या व्यतिरिक्त शहरामधून मैला कलेक्ट करणे त्यासाठी सेवरची लाईन्स टाकण्याचे एक प्रोग्राम तयार करून जनरल बॉडीने त्याची मंजुरी देऊन त्याला आम्ही स्टेट गव्हर्नमेंटसमोर जेव्हा JNNURMचे प्रोजेक्ट लॉन्च झाला ते JNNURMसमोर आम्ही थ्रू स्टेट गव्हर्नमेंट ते सँक्शन घेऊन गव्हर्नमेंट ऑफ इंडियासमोर जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन जे आहे आपला गव्हर्नमेंटची जी सँक्शनिंग एजन्सी त्याच्यासमोर आम्ही हे आणलं आणि आफ्टर सँक्शन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रोजेक्ट आम्ही इम्प्लिमेंट करायला घेतला. JNNURMच्या माध्यमातून ठाणे शहरानं अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले आहेत. आणि आता शहरामधून जसं मी सांगितलं की 120 MLDची जी ट्रीटमेंट कॅपॅसिटी आहे आणि त्याची डिझाईन सायकल इज 30 इयर्स. आता 30 वर्षाची जी डिझाईन सायकल आहे दिस मीन्स आता टप्प्याटप्प्यामध्ये त्याची क्वांटिटीमध्ये वाढ होणार. सध्या आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा कमिशनिंग केली तर अराउंड 25 to 30 MLD महिला जे आहे ते ट्रीटमेंट प्लॅनमध्ये घेतो आहे आणि ओव्हर द प्रोसेस म्हणजे पिरियडमध्ये येणारा एक 3-4 महिन्यामध्ये हे 30 MLD विल गो अप टू अराउंड 60 MLD. त्याच्यानंतर जे पुढचं जे 60 to 120 आहे जसं जसं लोकसंख्या वाढणार आणि जे पाणीची जे आपण जे कन्झ्युम जसं जास्त करतो तसं महिलाचं जे वेस्ट आहे त्याच्या प्रमाण पण जास्त वाढतो आणि अकॉर्डिंगली फॉर द नेक्स्ट 30 इयर्स तो जी क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये पुरा पडणार. वाढलेल्या या ठाणे शहराच्या सिवरेजच्या नियोजनासाठी वेगवेगळे टप्पे आखण्यात आले. म्हणजे 4 टप्पे आखण्यात आले आणि त्यातल्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्णत्वास गेलेलं आहे. ॲज रिगार्ड द कॉस्ट आहे जी जेव्हा कॉस्ट आम्ही सँक्शन करून घेतली होती त्या टाईमला 37 lakhs पर MLD ती जी कॉस्ट होती. इनफॅक्ट त्याच टाईमला जेव्हा आपण फर्स्ट JNNURM समोर गेलो होतो आपली पहिली
ही एक DPR होती, म्हणून आपल्याला त्यांच्याकडे एक ॲव्हरेज रेट जे कंट्रीचे होतं त्याप्रमाणे सँक्शन केलं. नंतरचे जे DPR आहे या शहराचे जवळपासचे जे एरियाज आहेत त्याच्यामध्ये DPR सँक्शन झाला ड्युरिंग दॅट टाईम, त्यांच्याकडे रेट्स अवेलेबल होते अँड द रेट्स वेंट अप टू 70 to 72 lakhs पर MLD. तर ही जी कॉस्ट आहे ते इनफॅक्ट आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया समोर ते रिक्वेस्टून पाठवलं होतं की आम्हाला पण रिवाईज करून द्या. पण एकदा प्रोजेक्ट जेव्हा सँक्शन होतो आहे त्याच्यानंतर दुसरे रिव्हिजन होत नाही, एस्कलेशन देत नाही, म्हणून जे ॲडिशनल कॉस्ट आहे ते ठाणे महानगरपालिकेला ते सहन करायला लागलेलं आहे. या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ठाणे शहरामध्ये निरनिराळी कामं करण्यात आली. जसं जमिनीखाली 120 किलोमीटर लांबीच्या ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात आल्या आणि त्यासाठी जमीन उकरण्यातही आली. पूर्ण शहर वसलेलं असताना जमीन उकरून तिथे पाईपलाईन टाकणं हे अतिशय जिकिरीचं काम आहे आणि त्यासाठी CTCद्वारे त्यांचं निरीक्षण करण्यात आलं. अस्तित्वातल्या पाईपलाईन असतील तर कधी त्याचा विस्तार करण्यात आला, कधी डागडुजी करण्यात आली किंवा कधीकधी पूर्णपणे नवीन पाईपलाईन टाकण्यात आल्या. आणि हे सगळं करण्याची किंवा हे काम करण्याची वेळ कुठली होती माहिती आहे? रात्री 11 ते पहाटे 5. पूर्ण शहर झोपल्यानंतर हे सारे इंजिनियर्स असतील, कामगार असतील, अधिकारी असतील, प्रतिनिधी असतील, यांनी हे सारं काम साध्य केलं. सिवरेजचं काम करताना आपण जेव्हा मलमनिया या शहरामध्ये टाकतो आहे काय टोटल जे रोड्स आहे आपल्याला बंद करायला लागतो आहे. असं आहे की कंप्लीट रोड्स आपल्याला एकच टाईमला बंद करता येत नाही फॉर द रिझन तो इनकन्व्हिनियन्स टू सिटिझन्स किंवा ट्रॅफिकला होण्याचं आहे. या ज्या सगळ्या ड्रेनेज लाईन्स आहेत ना त्याची आखणी गुरुत्वाकर्षणाचा आधार घेऊन करण्यात आलेली आहे. त्यामुळे ह्या पाईपलाईनमधून जे मलपाणी येतं ना ते उताराच्या दिशेने वाहत जातं. त्यामुळे त्याच्यासाठी वेगळी ऊर्जा लागत नाही, ऊर्जा बचतही त्यामध्ये होते. हे जे या पाईपलाईनमधून जे पाणी येतं ना ते निरनिराळ्या 7 पंपिंग स्टेशनमध्ये साठवण्यात येतं. ही पंपिंग स्टेशन आहेत कोपरीला आहेत, नौपाड्याला आहे किंवा ज्ञानसाधना कॉलेजपाशी आहे, कॅडबरीपाशी आहे, श्रीरंग सोसायटीपाशी आहे, मासुंदा तलावापाशी सुद्धा हे एक पंपिंग स्टेशन आहे. या मलनिस्सारणासाठी प्रत्येक घरापासच्या गटारांमधून किंवा पाईपमधून हे मलपाणी जवळच्या पंपिंग स्टेशनमध्ये येतं. या प्रत्येक पंपिंग स्टेशनपाशी 6 ते 7 मीटर खोल विहीर असते. तिथे हे पाणी जमा होतं. या विहिरींवर पंप बसवलेले आहेत. 60 HP, 90 HP किंवा 100 HPचे हे पंप बसवलेले आहेत. या पंपाद्वारे इथे जमा झालेलं मलपाणी कोपरी इथल्या STPमध्ये आणण्यात येतं. त्यासाठी प्रत्येक पंपिंग स्टेशनपासून सेपरेट लाईन टाकण्यात आली आहे. हे सगळं मलपाणी कोपरी इथल्या या अत्याधुनिक STPमध्ये जमा होतं आणि पुढच्या 4 तासामध्ये निरनिराळ्या प्रक्रियेमधून ते पूर्णपणे शुद्ध होतं. या नेमक्या प्रक्रिया काय आहेत तेही बघणं इंटरेस्टिंग आहे. कोपरी इथला हा STP 120 MLD क्षमतेचा आहे. अतिशय आधुनिक तंत्रप्रणालीनं इथे कार्यवाही होते आहे. संपूर्णपणे SCADA प्रणालीवर ह्या प्लांटचं काम चालतं. पूर्णपणे संगणकीकृत आणि स्वयंचलित अशी इथली प्रक्रिया आहे. तर इनलेट चेंबरमध्ये सिवरेज पाणी येतं. मग त्याचं स्क्रीनिंग होतं. त्यामध्ये मोठे किंवा जड पदार्थ अडकतात. हे जड पदार्थ बाजूला काढले जातात आणि मग त्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जाते. यानंतरचं युनिट असतं त्याला क्लॅरिफ्लॅक्युलेटर म्हणतात. त्यामध्ये काही जड पदार्थ तळाशी सेटल केले जातात आणि मग व्हॉल्व्हद्वारे ते बाजूलाही केले जातात. मग मुख्य प्रक्रिया करण्यासाठी हे पाणी जातं SBR मध्ये. SBR म्हणजेच स्लज ब्लँकेट रिॲक्टर. ही एक आधुनिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचं वैशिष्ट्य म्हणजे निरनिराळ्या प्रक्रिया एकाच युनिटमध्ये केल्या जातात. यातली पहिली प्रक्रिया असते ती एरिएशन, ज्यामध्ये हे मिश्रण हवेच्या संपर्कात आणलं जातं. त्यानंतर त्यात काही फ्लॉक्स किंवा गुठळ्या तयार होतात. त्या सेटल केल्या जातात. त्याला सेटलमेंट किंवा सेडिमेंटेशन म्हणतात. त्यानंतर हा सेटल झालेला स्लज बाहेर काढण्यात येतो. त्याला डिस्लजिंग म्हणतात. या स्लज किंवा गाळावर इतर प्रक्रिया केल्या जातात. म्हणजेच ह्या युनिटमध्ये एरिएशन, सेडिमेंटेशन आणि डिस्लजिंग अशा 3 प्रक्रिया होतात. त्याला डिकॅटिंग म्हणतात.
हे शुद्ध झालेलं पाणी डिकॅन्टर्समधून पुढे डिस्पोजलला जातं. या साऱ्या प्रक्रियेमध्ये जो स्लज किंवा जो गाळ जमा होतो ना, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे तो पाण्याचा अंश पुन्हा एकदा निरनिराळ्या प्रक्रिया करून काढण्यामध्ये येतो आणि मग उरलेला हा जो गाळ असतो ना, त्याच्यापासून खत निर्मिती केली जाते. आणि ह्या साऱ्या प्रक्रियेमधून जे पाणी शुद्ध झालेलं असतं ते वरवर जरी शुद्ध दिसत असलं ना, तरी त्याच्यामध्ये अनेक घातक बॅक्टेरिया असू शकतात. म्हणून त्याच्यावरती वेगळी प्रक्रिया केली जाते आणि त्यासाठी तो CCT टँकमध्ये टाकण्यात येतं. CCT टँक म्हणजे क्लोरीन कॉन्टॅक्ट टँकमध्ये हे पाणी सोडलं जातं. त्याच्यामध्ये तो क्लोरीन वायू मिसळला जातो आणि मग हे शुद्ध झालेलं पाणी सध्या खाडीमध्ये सोडण्यात येतं. आणि आउटलेट पॅरामीटर्स तुम्ही बाकीच्या प्लॅनच्या संदर्भात जर बघितलं किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे जे नॉर्म्स आहेत त्यांचे नॉर्म्स आहेत की इट शुड बी लेस दॅन 20 ppm. पण ह्या प्लॅनमध्ये पर्टिक्युलरली विथ दिस मॉडर्न टेक्नॉलॉजी विल बी एबल टू गेट लेस दॅन 5 ppm. So with very small further treatment that can be useful even for the drinking purpose also. आणि आता हे जे सिक्वेन्शियल बॅच रिॲक्टर आहे त्याच्यामध्ये ही जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये जे वॉटर क्वालिटी ट्रीटमेंटच्या नंतर त्याला जे BOD ज्याला आपण बोलतो बायो ऑक्सिजन डिमांड, कारण ऑक्सिजन रिक्वायर्ड टू ट्रीट दी वॉटर आणि लेव इट इन टू द क्रीक किंवा बाकी इतर याच्यामध्ये जे प्रमाण आहे ह्याच्यामध्ये बाय टाईम ट्रीटमेंट इज कम्प्लिटेड द BOD द लेस दॅन 10 आपला येतो आहे. या प्लॅनची अनेक वैशिष्ट्ये आहेत. SBR म्हणजे स्लज ब्लँकेट रिॲक्टर ह्या प्रणालीमुळे अनेक प्रक्रिया एकाच बेसिनमध्ये होतात. म्हणजे एरिएशन, सेडमेंटेशन आणि डिस्लजिंग या तीनही प्रक्रिया एकाच बेसिनमध्ये केल्या जातात. त्यामुळे क्षेत्रफळ कमी लागतं. तसंच स्काडा ह्या प्रणालीमुळे हा प्लांट पूर्णपणे स्वयंचलित आहे. म्हणजे पंपिंग किती करायचं किंवा पाण्याचा फ्लो किती आहे, बाहेर जाणाऱ्या पाण्याचा फ्लो किती आहे म्हणा, किंवा कुठली द्रव्य किती प्रमाणामध्ये मिश्रण करायचं आहे, ही साऱ्या प्रक्रिया ज्या आहेत ना त्या कम्प्युटर स्वतः करत असतो. त्यामुळे मनुष्यबळ ही कमी प्रमाणात लागतं. हा प्लांट 24 तास कार्यरत असतो. त्यासाठी ट्रान्सफॉर्मर्स, जनरेटर्स बसवण्यात आले आहे. या साऱ्या प्लांटमध्ये महाकाय यंत्रसामुग्री बसवण्यात आली आहे, जी अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधून आणण्यात आली आहे. या साऱ्या प्रकल्पाच्या उभारणीत अडीअडचणीही आल्या, पण त्यावर मात करण्यात आली. आम्हाला डिफिकल्टीज खूप आले. हे सिवरेज लाईनचं काम करताना जसं ठाणे शहरामध्ये की रस्ते असतात, त्या रस्त्यांवरती वाहतूक असते, त्याच्यावरती वॉटर सप्लाय, जुनी सिवरेज सिस्टीम, इलेक्ट्रिकल, MSEB, MTNL ह्या सगळ्या सर्व्हिसेस असतात. ह्या सांभाळून काम करणं, पुन्हा ट्रॅफिकसुद्धा ते डायव्हर्ट व्यवस्थित होईल ही काळजी घेणं, ज्या सर्व्हिस ब्रेकडाऊन होतात त्यावेळी धावपळ करणं, त्या दुरुस्त करणं, पुन्हा काम करणं, हे प्रकार आम्हाला सगळे फेस करावे लागले. जसं सिवरेजमध्ये म्हटलं, सिवरेज लाईन टाकण्यापासून ते बघितलं की ट्रॅफिकची परमिशन, इतर डिपार्टमेंटची, त्यांच्या फेल्युअर सर्व्हिसेस, लोकांचं थोडंसं राग असणं की रस्ते खोदले जातात, येणाऱ्या सर्व्हिसेस तुटतात, वॉटर सप्लायच्या लाईन, टेलिफोन लाईन, त्या एक डिफिकल्टीज आहेत. त्यानंतर पंपिंग स्टेशनचं काम करताना असं आम्हाला आलं की जवळजवळ 20 ते 25 फूट आम्हाला खड्डा खोदायला लागायचा तिथे. आणि हे शहर असल्यामुळे जसं आजूबाजूला काही स्ट्रक्चर, घरं, बिल्डिंग, ते एक धोकादायक परिस्थितीत काम करायला लागलं. आणि ह्या प्लॅन्टवर काम करताना अडचणी अशा आल्या की जुना प्लॅन्ट होता इथे, त्यामुळे जुना प्लॅन्ट पण चालू ठेवणं, म्हणजे येणारं सिवेजचं पाणी आपण थांबवू शकत नाही, ते चालू ठेवणं आणि त्याबरोबर नवीन प्लॅन्टचं कन्स्ट्रक्शन करणं, हे थोडंसं आम्हाला म्हणजे थांबवून आणि थोडंसं त्यातनं मार्ग काढून आम्हाला करावं लागलं. या साऱ्या अडीअडचणींवरती मात करून ठाणे शहरातला हा STP आज पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. आणि हे यश बघण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी अनेक जण ह्या प्लांटला भेटी देतात. अगदी आपल्या राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बाठिया साहेब यांनीही या प्लांटला भेट दिलेली आहे, किंवा आपल्या पाणी पुरवठा सचिव नलिनी शंकर यांनीही आपल्या या प्लांटला भेट दिलेली आहे. आय एम थँकफुल टू द स्टेट अँड सेंटर ॲज वेल एज टू माय टीम ऑफ इंजिनियर्स. आणि ह्या महापालिकामध्ये आपले जे कमिशनर प्लस पदाधिकारी, आपले महापौर आणि इतर इकडचे आमदार, खासदार, ते लोकांचा सहयोग होता, कॉपरेशन होता, सपोर्ट होता. STP म्हणलं की दुर्गंधी आलीच, पण ठाणे शहराच्या मध्यवस्तीमध्ये हा STP प्लांट असून सुद्धा दुर्गंधीचा कुठेही मागमूस नाही आहे.
आणि त्यासाठी आमची जनता दरबारची टीम ह्या प्लांटमध्ये मजेत वावरत होती. इथली यंत्र आणि तंत्र बघून थक्कही होत होती. जवाहरलाल नेहरू जे पुनरुत्थान योजना आहे नगराची, याच्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहे फार कठीण प्रोजेक्ट्स आहे. कोणतेही ग्रीन फील्डमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट राबवणे सोपं असतो, परंतु जे ब्राऊन फील्ड आहे, शहर ऑलरेडी काम करतोय, शहराला थांबवता येत नाही. आणि इथे तर MMR रिजनमध्ये तर एवढी गर्दी आहे लोकांची की ते गर्दीच्या मधून जे आहेत ट्रॅफिक रिलेटेड काम किंवा सिवरेज लाईन टाकण्याच्या काम करणे, पाण्याची लाईन टाकण्याचे कामे करणे हे फार अवघड आहे, कठीण आहे. आणि हे ब्राऊन फील्डमध्ये काम करत असताना ही अडचणी आपल्यासमोर येतात. कधीकधी कॉस्ट ओव्हररन असतो, कधीकधी टाईम ओव्हररन असतो, हे सर्व असताना आणि हे सर्व अडीअडचणी दूर करून मात करून आज 9 पैकी सुरुवातीच्या 7 प्रोजेक्ट्स आपण जे पूर्ण केलेले आहेत ते कोणत्याही शहरामध्ये जर सक्सेसची टक्केवारी आपण बघितलं तर एवढी जास्त टक्केवारी मिळणार नाही. कमीत कमी या राज्यामध्ये तरी मिळणार नाही जेवढं ठाण्याने करून दाखवलेलं आहे. या प्लांटमधून शुद्ध झालेलं पाणी बागकाम किंवा इंडस्ट्रीजसाठी वापरण्यात येणार आहे. सध्या हे पाणी खाडीमध्ये सोडण्यात येतं आणि त्यात ही नवलाची गोष्ट अशी आहे की खाडीतले मासे त्यांचं वसतिस्थान सोडून सध्या या प्लांटमध्ये वसतीला आलेले आहेत. सध्या हे जे नवीन टाईपचे जे टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहे, जसं कोपरीमध्ये SBR आपण टेक्नॉलॉजीवर आपण आता प्रोजेक्ट कंप्लीट केला, त्याच्यामध्ये एक तर लँड रिक्वायरमेंट कमी लागतो आहे, प्लस त्या व्यतिरिक्त पॉवर रिक्वायरमेंट, त्या व्यतिरिक्त मेंटेनन्सची रिक्वायरमेंट आणि त्याच्यानंतर वॉटर क्वालिटी. सो जसं जसं टाईम जातो आहे, नवीन टेक्नॉलॉजीज किंवा ट्रीटमेंट फॅसिलिटीज अवेलेबल असतात. आता मला असं समजणं आलं की इव्हन ते MBBR टेक्नॉलॉजीमध्ये आणखी एरिया कमी लागतो आहे. दिस मीन्स ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जेव्हा मी नवीन दुसऱ्या STP बांधणार, क्वाईट पॉसिबल जेव्हा आपण ओपन टेक्नॉलॉजीवर जेव्हा टेंडर कॉल करतो आहे, ही एजन्सीज दे कॅन कम विथ दोज टेक्नॉलॉजीज आणि आपल्याला त्याच्यावर आणखी पुढे जाऊन त्याचा एक फायदा इन टर्म्स ऑफ वॉटर क्वालिटी, इन टर्म्स ऑफ मेंटेनन्स, इन टर्म्स ऑफ कॉस्ट आपला होऊ शकतो. हे सारं बघून किंवा अनुभवून आपल्याही मनामध्ये नकळत कुठेतरी हे सारे इंजिनियर्स असतील, कर्मचारी असतील, अधिकारी असतील, प्रतिनिधी असतील, कामगार असतील, या साऱ्यांच्या प्रती एक आदराची भावना नक्कीच निर्माण होते. आपल्या जनता दरबारचा हाच उद्देश आहे. चांगल्या कामाला नेहमी आपण चांगलंच म्हणायला पाहिजे, कुठेतरी आपण त्यांना दाद द्यायला पाहिजे. वास्तविक ही त्यांची कर्तव्य आहेत, ही त्यांनी करायलाच पाहिजे. ह्या मनोवृत्तीपेक्षा सुद्धा कोणीही कुठेही चांगलं काम केलं तर त्या चांगल्या कामाला आपण चांगलं म्हणणार आहोत. आणि त्यासाठी आपला आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. ह्या आमच्या ईमेल ID वरती तुमचे विचार असतील, सूचना असतील, मनोगत असतील, ती लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. किंवा तुमच्या भागामध्ये असे कुठे सकारात्मक प्रयोग झाले असतील, प्रकल्प असतील ज्याची यशस्वी अंमलबजावणी झाली असेल, त्याचीही माहिती तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा. लक्षात ठेवा, चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहोत आपण आपल्या ह्या जनता दरबारातून. त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरती आपण जनता दरबारमध्ये भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये पुन्हा प्रक्षेपणामध्ये आपण भेटतच असतो. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं हीच आपणा सर्वांना कळकळीची विनंती. बघत रहा तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.